रामकृष्ण रूप पाहता लोचने, 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 रूप पाहता लोचने। सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, साजनी तोहा विठ्ठल परवा, तोहा माधव परवा। सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, साजनी तोहा विठ्ठल परवा, तोहा माधव परवा। बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी। म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा। म्हणून विठ्ठल आवडी, म्हणून विठ्ठल आवडी, आवडी तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा। सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर। बापर कुमा देवीवर, बापर कुमा देवीवर, देवीवर तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा। बाबर खुमादेवीवर, बाबर खुमादेवीवर, देवीवर तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा। तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, बरवा तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा। तोहा माधव बरवा,
राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम. संसाराच्या नावे घालून या शून्य 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 वाढता हा पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला संसाराच्या नावे घालून या शून्य 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 वाढता हा पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरी भजनी हे धवळीले जग हरी भजनी हे धवळीले जग भजनी हे धवळीले जग हरी भजनी हे धवळीले जग कविला लाग कडी काळाचा दुःखविला लाग कळीकाळाचा दुःखविला लाग कळीकाळाचा हो नाही न लगे साधनांचा पांगणा नाही न लगे साधनाचा हो नाही न लगे साधनांचा पांगणा नाही न लगे साधनाचा पांघरणे करणे केला त्याग देह बुद्धी केला त्याग देह बुद्धी करणे केला त्याग देह बुद्धी हरी भजनी हे धवळीले जग 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 कविला लाग कडी काळाचा कविला लाग कळीकाळाचा कविला लाग कळीकाळाचा तुका म्हणे सुख समाधी हरी कथा सुख समाधी हरी कथा म्हणे सुख समाधी हरी कथा म्हणे सुख समाधी हरी कथा तिने भव व्यथा गाईल तो तिने भव व्यथा गाईल तो तिने भव व्यथा गाईल तो तुका म्हणे सुख समाधी हरी कथा 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 तिने भव व्यथा गाईल तो तिने भव व्यथा गाईल तो तिने भव व्यथा गाईल तो हरी भजनी हे धवळीले जग हरे भजनी हे धवळीले जग भजनी हे धवळीले जग हरी भजनी हे धवळीले जग कविला लाग कळी काळाचा सुखायला लाग कलिकाळाचा सुखायला लाग कलिकाळाचा विठोबार भूमा टाळी वाजवा सगळे. विठोबार कुमार विठोबार भूमा चला, हा. विठोबार भूमा विठोबार कुमार विठोबार भूमा विठोबार कुमार विठोबार भूमा विठोबार भूमा विठोबार भूमा विठोबार भूमा विठोबार भूमा विठोबार भूमा संसाराच्या नावे घालोनिया शून्य संसाराच्या नावे घालोनिया शून्य संसाराच्या नावे घालोनिया शून्य संसाराच्या नावे घालोनिया
दिया शून्य संसाराच्या नावे घालो 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 दिया शून्य वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरी भजनी ढवळील जग हरी भजनी ढवळील जग वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला धर्म केला हरी भजने ढवळीले जग हरी भजने ढवळीले जग संसाराच्या नावे घालो दिया शून्य 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 वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरी भजनी ढवळील जग हरी भजनी ढवळील जग वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरी भजनी ढवळीले जग हरी भजनी ढवळीले जग सुख विलाग कळी काळाचा सुख विलाला कळी काळाचा सुख विलाला कळी काळाचा सुख विलाला हरी भजनी ढवळीले जग
संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजन हे धवळिले जग, चुकविला लाग कडी काळाचा. कोण्याही न लगे साधनांचा पांग, करणे केला त्याग देहबुद्धी. हरिभजन हे धवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. तुका म्हणे सुख समाधी हरी कथा, तुका म्हणे सुख समाधी हरी कथा. नेने भवव्यथा गाईल तो, हरिभजन हे धवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. महायोग पीठे तटे भीमर्थ्याम, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमोस्त्वंताय सहस्रमूर्तये, सहस्रपादाक्ष शिरोरुभावे. सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते, सहस्रकोटी युगधारिणे नमः. नमः कमलनाभाय, नमस्ते जलशायिने, नमस्ते केशवानंत वासुदेव नमो नमः. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. 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 आद्यत्रया जननी देवाची, आद्यत्रया जननी देवाची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आध्यात्राय जननी देवाचे, आध्यात्राय जननी देवाचे. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रया जननी देवाची, आद्यत्रया जननी देवाची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आध्यात्राय जननी देवाची, आध्यात्राय जननी देवाची. विठ्ठल विठ्ठल संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजन हे धवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. आपल्या या वडगाव कांदळी गावातील सर्वांच्या सुपरिचित असलेल्या वैकुंठवासी जनाबाई आबाजी निलक या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्व एकत्रित आहोत. या मातेच्या पाठीमागे कैलासवासी रभाजी आबाजी निलक, आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण बबन महाराज आबाजी निलक, तबाजी आबाजी निलक, पंढरीनाथ आबाजी निलक, श्री बाळकृष्ण आबाजी निलक सर असे 5 मुलं आहेत.
गंगा भागीरथी शांताबाई सोनू बोरचटे, हिराबाई गेनो पाडेकर, आशाबाई गोरक्षनाथ घाडगे, हिराबाई पोपट फुलवडे व मंगलताई दिनकर गुंजाळ अशा मुली आहेत. आपल्या मातेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या परिवारानं शास्त्रवचनाप्रमाणे देवदुज गुरु प्राज्ञा पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचार्यमहिंसाच शारीरम तप उच्यते. ज्या तिथीला आपले पितृ जातात त्या तिथीला त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी श्रद्धापूर्वक दानधर्म करणं. मग त्या दानामध्ये अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, द्रव्यदान असेल, ज्ञानदान असेल. शास्त्र सांगतंय ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. मानवी जीवनामध्ये खऱ्या अर्थाने गेल्यानंतर जर मोक्ष पाहिजे असेल तर त्यासाठी आध्यात्मिक ज्ञानाची गरज लागते. विठ्ठल आणि म्हणून या परिवारानं शास्त्रवचनाप्रमाणे आपल्या मातेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सकाळी ब्रह्मकर्म केलेलं आहे. यानंतर अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान होणार आहे आणि ज्ञानदान या अनुषंगाने कीर्तनरूपी सेवेचं खऱ्या अर्थाने आयोजन केलेलं आहे. या कीर्तनरूपी सेवेसाठी परिसरातील सामाजिक क्षेत्रातील, आध्यात्मिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये हरिभक्तीपरायण आज ज्यांची खऱ्या अर्थाने प्रामुख्याने उपस्थिती आहे, आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असणारे आणि सत्यनारायण मंदिर सद्गुरू श्री दौडनाथ स्वामी महाराजांचे मंदिराचे मठाधिपती हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. हरिभक्तीपरायण मृदुंगाचार्य आमचे चक्रधार महाराज पाचपोते या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या सहयोगातून या ठिकाणी येण्याचा योग आला. आदरणीय आमचे शिवराम आप्पा पाचपोते असतील, आदरणीय साईनाथ दादा फुलसुंदर या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे कान्होबा दादा लांडगे असतील, आमचे पवार दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या समवेत आलेले हरिभक्तीपरायण गायनाचार्य लक्ष्मण महाराज तांदळे या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडे आमची विनेकरी महाराज, दुसरे गायनाचार्य हरिभक्तीपरायण बनसे महाराज दरंदले असतील. हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार ऋषिकेश महाराज नरोडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण अनिकेत महाराज पालवे, दुसरे गायनाचार्य काय नाव डावकर का तुकाराम महाराज डावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि परिसरातील आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ, सर्वांचीच नाव काही घेणं शक्य नाही, बरोबर ना माऊली. आणि म्हणून उपस्थित असणाऱ्या सर्व माता माऊली, पितृतुल्य श्रोते सज्जन सर्वांच्या चरणी एकदा मी नतमस्तक होतो व सेवेकरता जो आपण अभंग निवडलेला आहे उर्वरित वेळामध्ये त्यावर आपण चिंतन करण्याचा प्रयास करू. विठ्ठल हे कीर्तनरूपी वाक्पुष्प वैकुंठवासी जनाबाई आबाजी निलख, बरोबर ना, या मातेच्या चरणी ही सेवा समर्पित करण्याचा हा सुयोग आहे. हे कीर्तनरूपी वाक्पुष्प भगवत चरणी ही सेवा समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला अभंग हा जगद्गुरू जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा. आणि या अभंगातून जगद्गुरू श्री तुकोबाराय आपल्या जीवनातील प्रापंचिक व पारमार्थिक एक अनुभव प्रतिपादन करतात. विठ्ठल आपल्या जीवनातील प्रापंचिक व पारमार्थिक अनुभव जगद्गुरू तुकोबाराय या अभंगाद्वारे आपल्यासमोर प्रतिपादन करतायत. जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनाचा जर आपण बारकाव्याने विचार केला तर अतिशय साधनापूर्ण प्रभावी जीवन महाराजांचं होतं. महाराज प्रापंचिक जरी असले, महाराज संसारिक जरी असले तरी महाराजांच्या अतिशय आवडीचा विषय तो म्हणजे परमार्थ होता. बघा, एखादा मनुष्य पारमार्थिक जरी दिसत असला,
बहिरंगाने पारमार्थिक जरी दिसत असला परंतु त्याचं जे साध्य आहे ते पारमार्थच असतं असं नाही. म्हणून तर माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये असं सांगतात, एर बहुत जोडिती किरीटी जयांचे भजने भोगासाठी तया आशा तिमिर दृष्टी विषयांद झाले. साधना जरी परमार्थाची दिसत असली तरी त्याचं साध्य परमार्थच असतो अशातला काही भाग नाही. साधना एखाद्या वेळेला बहिरंगाने परमार्थिक दिसेल. म्हणून तर बहिरंगाविषयी बोलत असताना तुकोबाराय सांगतात, बक ध्यान धरी बैसोनिया मासे मारी. एखाद्या नदीच्या काठावर बगळा ध्यान लावून बसलेला असतो परंतु त्या ध्यानानं त्या बगड्याला परमेश्वर परमात्मा नाही मिळवायचा, तर त्या ध्यानानं त्या बगड्याला एक मासा मिळवायचा आहे. हा जसा अर्थ तशी साधना जरी परमार्थाची दिसत असली तरी त्याचं साध्य परमार्थच असतो अशातला काही भाग नाही. विठाल बघा, या समाजामध्ये असा एक वर्ग आहे की ज्याची साधना परमार्थाची आहे आणि त्याचं साध्यही परमार्थच आहे. दुसरा वर्ग या समाजामध्ये असा दिसतो की ज्याची साधना परमार्थाची आहे पण त्याचं साध्य हा प्रपंच आहे. आणि एक वर्ग या समाजामध्ये असा आहे की ज्याची साधना प्रपंचाची आहे परंतु साध्य मात्र परमार्थ आहे. प्रपंचाची साधना सांगत असताना महाराजांनी गवळणीचा अनुवाद केला. त्या गवळणीचं जीवन सांगत असताना महाराज सांगतात, घुम घुम करती घुम घुम करती. याला कोणती साधना म्हणणार? भरीला ओलांडोनी रीता करी घट, भरीला ओलांडोनी रीता करी घट. ईस पानियाची गोविंदाची चाट, ईस पानियाची गोविंदाची चाट. चाले धड धडा ओसंडोनी वाट, चाले धड धडा ओसंडोनी वाट. वाडतोनी उभा तोची निकवो, चाळा लावियला गोप गोपीनाथ, चाळा लावियला गोप गोपीनाथ. पाहे पाळतोनी उभा तोची साला लागेला गोप गोपीनाथ, साला लागेला गोप गोपीनाथ. भरीला ओलांडोनी करी घाट, नीत पानियाची गोविंदाची चरत, चाले धड धडा ओसंडोनी वाट. पाहे पालटणी तो तुमा नीट हो, भरीला ओलांडोनी रीता करी घट. ईस पानियाची गोविंदाची चट, चाले धड धडा उसंतोनी वाट. पाहे पाळतोनी उभा तोची निटवो. गवळणीचं जीवन सांगत असताना महाराज गोड वर्णन करतात, भरीला ओलांडोनी रीता करी घट. याला कोणती साधना म्हणणार? ही काय परमार्थाची साधना आहे? अरे घट रिकामा करायचा, घागर रिकामी करून पाणी आणण्यासाठी यमुनेवर जायचं, याला कोणी परमार्थाची साधना म्हणेल का पाहणारा मनुष्य? याला परमार्थाची साधना म्हणणार नाही. परंतु पुढे महाराज सांगतात, मीस पानियाची गोविंदाची चट. पाणी आणण्याचं मीस नाम निमित्त होतं परंतु गोविंदाला पाहण्याची चट म्हणजे इच्छा होती. व्यवहार दृष्टिकोनातून गवळणी प्रापंचिक जरी दिसत असल्या परंतु त्यांच्या पाठीमागचं जे साध्य आहे ते म्हणजे भगवान कृष्ण होता. याच पद्धतीने जगद्गुरू तुकोबारायांचं जीवन आहे. सज्जन हो, महाराज व्यवहार दृष्टिकोनातून प्रापंचिक जरी असले, महाराज संसारिक जरी असले तरी महाराजांच्या अतिशय आवडीचा विषय तो म्हणजे परमार्थ होता. बघा, जीवनामध्ये आवडीचा विषय फार महत्त्वाचा असतो. या समाजामध्ये असा एक वर्ग आहे की ज्याला फक्त खऱ्या अर्थाने प्रपंच आवडतो. एक वर्ग या समाजामध्ये असा आहे की ज्याला फक्त संसार आवडतो. परमार्थ त्या लोकांना अजिबात आवडत नाही. किती आवडतो प्रपंच त्यांना, त्यांचं सुद्धा वर्णन महाराजांनी गाथ्यामध्ये केलं. नव्हे अरानुक संसाराहती विषयी गोंधळ गाजत असे, विषयी गोंधळ गाजत असे, विषयी गोंधळ गाजत असे. देव धर्म साधे
पडेल सकळ विषयी गोंधळ गाजत असे विषयी गोंधळ गाजत असे विषयी गोंधळ गाजत असे देव धर्मासाठी पडिले सकळ 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 विषयी गोंधळ गाजत असे विषयी गोंधळ गाजत असे विषयी गोंधळ गाजत असे देव धर्मासाठी पडेल सकळ विषयी गोंधळ गाजत असे विषयी गोंधळ गाजत असे विषयी गोंधळ गाजत असे प्रपंच ज्यांच्या जीवनामध्ये आवडीचा विषय आहे, परमार्थ ज्या लोकांना अजिबात आवडत नाही, त्यांचं वर्णन महाराजांनी केलं. देवधर्म सांदी पडिले सकळ, तिकडे चालते. तसं आपल्याला प्रपंचही आवडतो आणि परमार्थही आवडतो. एकादशी आली की दाबून खिचडी खातो. मग सफरचंद म्हणू नका, द्राक्ष म्हणू नका, केळी म्हणू नका, अजून खिचडी म्हणू नका, भगर म्हणू नका. आता सुधारणा झाल्यावर का भगरीच्या भाकरी म्हणू नका. सुधारणा केली ना महिला मंडळांनी, आहे की नाही. भगरीच्या भाकरी हळूहळू कुरडे आणि भजे आले की आमचा उपवास सफलच झाला. विठाला मला शेवटची जात सांगायची सज्जन हो, की ज्याला फक्त परमार्थ आवडतो. फक्त परमार्थ ही कशाची जात आहे, तर ही माशाची जात आहे. मला सांगा, मासा पाण्यातून बाहेर काढल्यानंतर किती तास जिवंत राहतो? 5 तास, 3 तास, 1 तास? नवे महाराज सांगतात, जीवना वेगळी मासोळी मत्स्या मरण त्या वियोगे. पाण्याच्या बाहेर काढला रे काढला की त्याचं मरण हे निश्चित असतं. ज्ञानोबाराय सांगतात, पाण्यापेक्षा तुपाची किंमत जरी जास्त असली, पाण्यापेक्षा तुपामध्ये गुणधर्म जरी जास्त असले, परंतु मासा हा पाण्याच्या ठिकाणी इतका अनन्य असतो की तो पाणी सोडून आपलं जीवन जगू शकत नाही. विठाला पाण्यापेक्षा तुपाची किंमत जरी जास्त असली, परंतु मासा तुपामध्ये कधी जिवंत राहत नाही. बघा, बैठक रूममध्ये शो म्हणून ठेवण्यासाठी काही माणसं पदार्थ आणतात की नाही. आता सुधारणा झाली, बैठक रूममध्ये माणसं काय बसवतात स्वामी? POP बसवतात, आहे की नाही. पूर्वीच्या काळात शोकेशमध्ये शोचे पदार्थ आणायचे, ते सगळे डुप्लिकेट फायबरमध्ये असायचे, प्लॅस्टिकचे असायचे, फुलदाणी असायची. ते फुलं खरे वाटायचे, पण ते कशाचे असायचे? फायबरचे, प्लॅस्टिकचे डुप्लिकेट असायचे. काही सफरचंद असायचे, द्राक्ष असायचे, पण ते कसे असायचे? खोटे असायचे. एका बहादराने शोकेशमध्ये शो म्हणून त्याने जिवंत मासे आणले, रंगीबिरंगी 10,000 रुपये किमतीचे जिवंत मासे आणले. त्यांना ठेवण्यासाठी त्याने एक पेटी बनवली, फिश टँक, एक काचीची पेटी बनवली आणि त्याने खऱ्या अर्थाने ते 10,000 रुपये किमतीचे मासे त्या पेटीमध्ये टाकले. आता तो सुशिक्षित होता. सुशिक्षित माणसं कुठं डोकं लावतील काही सांगता येत? बरोबर ना महाराज? सुशिक्षित कुठं डोकं लावतील काही सांगता येत? त्याने तिथे डोकं लावलं. डोकं लावून त्याने विचार केला की हे जे मासे आहेत हे 10,000 रुपये किमतीचे आहेत, परंतु यांना ठेवण्यासाठी जे पाणी आहे नळाचं ते फुकटचं आहे आणि फुकटच्या पाण्यामध्ये मी जर विकतचे मासे ठेवत असेल तर हे काय आपल्या सुशिक्षितपणाला शोभणार नाही, मॅच होणार नाही. म्हणून मासे जसे विकतचे आहे तसं यांना ठेवण्यासाठी पाणीसुद्धा विकतचं असलं पाहिजे. म्हणून त्याने काय केलं, बाजारामध्ये गेला. तो बाजारात गेल्यानंतर त्याने 5 किलो लोणकडी तूप खरेदी केलं. ते तूप घरी आणलं, कढईमध्ये गरम केलं
थोडं थंड होऊ दिलं आणि ते तूप त्याने त्या फिश टँकमध्ये काचेच्या पिटीमध्ये टाकलं आणि त्या लोणकडी तुपामध्ये 10,000 रुपये किमतीचे जिवंत मासे त्या तुपात त्याने ते सोडले. सज्जनाव जसे ते मासे त्या तुपामध्ये गेले आणि पोहायला लागले. बरोबर ना? हाच म्हणतात पाठीमागचे. जसे ते मासे तुपामध्ये गेले, खाली गेले, फुगून वरती आले, ते मासे हले ना, ते मासे डोले ना, मेले ना. ते ज्ञानोबाराय सांगतात पानियाहुनी बहुवे. ज्ञानोबाराय म्हणतात पानियाहुनी बहुवे. पाण्यापेक्षा तुपाची किंमत जरी जास्त असली, पाण्यापेक्षा तुपामध्ये गुणधर्म जरी जास्त असले, परंतु मासा हा पाण्याच्या ठिकाणी इतका अनन्य असतो की तो पाणी सोडून आपलं जीवन जगू शकत नाही. विठाल याला अनन्यता असं म्हणतात. अशीच अनन्यता सज्जन हो आपल्याला रामायणामध्ये पाहायला भेटते. ज्या वेळेला भरतजी मामाच्या गावावरून परत येत आहेत, मामाच्या गावावरून परत आल्यानंतर सगळा वृत्तांत त्या ठिकाणी कैकई भरताला सांगते. भरतजी त्या ठिकाणी कैकईच्या महालासमोर आल्यानंतर कैकई भरताचं पूजन करते, औक्षण करते आणि आपल्या माहेरातली कुशलता त्या ठिकाणी कैकई भरताला विचारते. तुलसीदासजी रामचरित मानसामध्ये गोड वर्णन करतात. सकल कुशल कही भरत सुनाई, पुछि निज कुल कुशल भलाई. अगोदर राज्याची कुशलता विचारल्या जाते, नंतर आपल्या घराची कुशलता विचारल्या जाते. भरतजी त्या ठिकाणी कैकईला सांगतात की कैकई, माहेरामध्ये मामाच्या गावाला सगळं कुशल आहे, पण या अयोध्येमध्ये ज्या वेळेला मी प्रवेश केला, या अयोध्येचं वातावरण मला आज आनंद नाही दिसलं. या अयोध्येचं वातावरण खऱ्या अर्थाने उद्विग्न वाटलं. ज्या वेळेला मी अयोध्येमध्ये प्रवेश करायचो, त्यावेळेला या अयोध्येतील नागरिक माझं स्वागत करण्यासाठी शरयू नदीच्या तटावर खऱ्या अर्थाने उभे असायचे. आज अयोध्येमध्ये प्रवेश केल्यानंतर या अयोध्येतील नागरिक उभे होते, पण माझ्या नावाने खऱ्या अर्थाने बोटं मोडत होते आणि तुझ्या नावाने शिव्या देत होते. खऱ्या अर्थाने अयोध्येमध्ये आल्यानंतर या राजमहालासमोर माझी कौसल्या माता असेल, खऱ्या अर्थाने माझे दशरथ असतील, माझी सुमित्रा माता असेल, हे सगळे स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उभे असायचे. आज खऱ्या अर्थाने कौसल्या माता दिसत नाही, खऱ्या अर्थाने सुमित्रा माता दिसत नाही, बाबा दिसत नाही. सकल कुशल कही भरत सुनाई, पुछि निज कुल कुशल भलाई. कहू कहतात कहा सब माता, कहा सिया राम लखन प्रिय भ्राता. अयोध्येत आल्यानंतर जानकी सीता माझं स्वागत करायची. आज सीता या ठिकाणी दिसत नाही, माझा प्राणप्रिय लक्ष्मण या ठिकाणी दिसत नाही आणि माझं आराध्य राम सुद्धा या ठिकाणी दिसत नाही. त्या ठिकाणी सगळा वृत्तांत कैकई सांगते, बाळा अरे तुझ्यासाठी राजगादी आणि त्या रामाला 14 वर्षाचा वनवास. रामाला 14 वर्षाचा वनवास म्हटल्यानंतर भरताला त्या ठिकाणी अतिशय राग येतो. भरतजी कैकईचा हात आपल्या हातामध्ये घेतात आणि आपल्या सख्या मातेला विचारतायत, सांग ना मा, तू पाठीमागच्या जन्माची कोण होतीस? मला असं वाटतंय तू पाठीमागच्या जन्माची सर्पिणी असेल, की या जन्मामध्ये तू रघुकुलाला डंक दिलेला आहे. या रघुकुलाचा जर आपण विचार केला, रघुकुल नीत सदा चली आई, प्राण जाय बरू वचन न जाई. प्राण जाय बरू वचन न जाई. खऱ्या अर्थाने हे रघुकुल आहे, याची खऱ्या अर्थाने नीतिमत्ता आहे रघुकुलाची. काय करून ठेवलं हे मा?
एखाद्या वृक्षाने मोठा असावा असं जर वाटत असेल तर त्या वृक्षाच्या फांद्यावर नाही तर वृक्षाच्या खोडावर पाणी घालणं महत्त्वाचं आहे. एखादा वृक्ष आहे तो प्रफुल्लित टवटवीत राहावा असं जर वाटत असेल तर मुळाशी पाणी जाणं महत्त्वाचं आहे. आणि एखादा मासा असेल त्याला तुपात नाही तर पाण्यात ठेवणं महत्त्वाचं आहे. मासा ज्या पद्धतीने तुपामध्ये कधीच जिवंत राहू शकत नाही त्या पद्धतीने माझं जीवन आहे. रामाशिवाय या अयोध्येमध्ये मी जगू शकत नाही. आणि नाही राहिले सज्जनाओ भरतजी त्या ठिकाणी अयोध्येमध्ये. जोपर्यंत भगवंत वनवासामध्ये होते चित्रकूट पर्वतावर भगवंताने भरताला आपल्या पादुका दिल्या. भरताने त्या पादुकाचं सेवन खऱ्या अर्थाने ग्रहण केलं. पादुका घेऊन आल्या अयोध्येमध्ये. राजसिंहासनावर त्या पादुका ठेवल्या आणि अयोध्येमध्ये नाही राहिले भरतजी. चित्रकूट पर्वताच्या अलीकडे नंदीग्राम आहे. तुम्ही जर गेलात त्या ठिकाणी दोनधाम यात्रेला तर भरताची गुंफा तुम्हाला पाहायला मिळेल. त्या नंदीग्रामामध्ये त्या गुहेमध्ये भरतजी रामचंद्र प्रभूंची 14 वर्ष वाट पाहत होते. हे जसं भरताचं जीवन आहे सज्जन आहो रामायणातलं की रामाशिवाय नाही जगू शकला अयोध्येमध्ये भरत. खऱ्या अर्थाने मासा जसा पाण्याच्या ठिकाणी अनन्य असतो की तो तुपामध्ये नाही जिवंत राहू शकत त्याच पद्धतीने जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन आहे. महाराज व्यवहार दृष्टिकोनातून प्रापंचिक जरी असले महाराज संसारिक जरी असले तरी महाराजांच्या अतिशय आवडीचा नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सवे येऊन या पांडुरंगे. जगद्गुरु तुकोबाराय मंदिरामध्ये झोपलेले आहेत आणि स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्मा येतात. नामदेव महाराज येतात. नामदेव महाराज सांगतात की पाठीमागच्या जन्माचं जे राहिलेलं कार्य आहे अभंग रचना ती या जन्मामध्ये तुम्हाला पूर्ण करायचं आहे म्हणून तुमचा हा अवतार आहे. प्रापंचिक भोग भोगण्यासाठी तुमचा अवतार नाही महाराज. आणि मग वेदाचा तो अर्थ अम्मासीचा ठावा इराने वाहवा भार माता हे तुकोबाराय खऱ्या अर्थाने अभंग रचना करायला लागले. भामचंद्र डोंगर असेल भंडारा असेल अभंग रचना ज्यावेळेस तुकोबाराय करतात त्यावेळेला मंबाजीबावांना आवडलं नाही आणि मग रामेश्वर भट्टांना त्या ठिकाणी बोलवलं जातं. रामेश्वर भट्ट त्या ठिकाणी महाराजांना ज्या वह्या आहेत अभंगाच्या त्याला आपण गाथा म्हणतो. तो गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडायला भाग पडतात. तो जो गाथा आहे तो स्वतः बुडवला नाही बरं का. तुकोबारायांनाच त्या ठिकाणी दगड बांधून बुडवायला भाग पाडलं. विठाला सर्वांना कथा प्रसंग माहीत आहे. महाराजांनी उपोषण केलं. 17व्या दिवशी बाळवेशामध्ये पांडुरंग परमात्मा येतात आणि महाराजांना सांगतात की महाराज तुमच्या वह्या बुडाल्या नाही. जडी दगडासहित वह्या तारिलेल्या. ही भक्तीची ताकद तुकोबारायांनी या समाजाला दाखवून दिली. आणि मग महाराजांनी गाव सोडलं. भामचंद्र डोंगरावर गेले. त्या ठिकाणी वृक्षवल्ली अम्मा सोयरे वनचरे खऱ्या अर्थाने भगवंताचं नामस्मरण करायचे भजन करायचे. भजन करत असताना ते सुद्धा रामेश्वर भट्टांना आणि मंबाजीबावांना आवडलं नाही. म्हणजे आपण जर चांगला परमार्थ करत असू तर समाजाला आवडत हे ध्यानात ठेवलं पाहिजे बरं का कीर्तनकार. आणि मग त्या ठिकाणी रामेश्वर भट्ट आणि मंबाजीबा तुकोबारायांकडे एका वेश्येला पाठवतात. वेश्या ज्या वेळेला तुकोबारायांच्या समोर येते महाराज त्या ठिकाणी शाप देत नाही शिव्या देत नाही. जायू तू माते न करी सायास आणि आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. देहू गावामध्ये माणसं काही कमी आहेत का की तू या ठिकाणी माझ्याकडे आली. परंतु वाईट वाटतं तुकोबारायांना. पुन्हा गावामध्ये येतात. भगवंताच्या समोर उभे राहतात आणि देवाला सांगतात की देवा गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम शुहत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. म्या बोलविल्या वेद बोले म्या हलविल्या प्राणू हाले. जो जगाते चाळीता मियाची नेमेला साता. वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता. वृक्षाचं पान हलण्याची सत्ता जर देवा तुझी आहे तर माझ्या परमार्थामध्ये जे संकट येतात हे तुझ्याच आज्ञेमुळे. तू माझ्या प्रपंचाची परीक्षा पाहिली मला काही वाटलं नाही. पण आज जर तू माझ्या परमार्थाची परीक्षा पाहत असशील तर लक्षपूर्वक ऐक. जरी हे आकाशवर पडो पाये ते हे आकाशवर पडो पाये ब्रह्म घोर भंगा जाये. ब्रह्म
नखरी आली कांचा पांगेला परी मी तुझीच वाट पाहे विठोबा नखरी आली कांचा पांगेला नखरी आली कांचा पांगेला तरी हे आकाशवर पडू आहे ब्रह्मगोळ भंगाचा वळवादळ त्रिभुवन भाये परी मी तुझीच वाट पाहे विठोबा जे हे आकाशवर पडत आहे ब्रह्मगोळ भंगालाये वळवादळ त्रिभुवन भाये परी मी तुझी वाट पाहे गा विठोबा काय जगद्गुरु तुकोबारांची निष्ठा आहे सज्जन हो. अशी निष्ठा असली पाहिजे बरं का. आपली परमार्थामध्ये निष्ठा नाही भगवंतावर श्रीगुरुवर निष्ठा निष्ठी फक्त आहे की भगवंताच्या समोर तुकोबाराय आहेत आणि देवाला सांगतात ऐक जरी हे आकाश वळपळोप आहे माझ्या प्रपंचाचं सगळं वाटोळं झालं मला काही वाटलं नाही पण आज मी परमार्थ करतो आणि तुझ्या आज्ञेमुळे जर माझ्याकडे एखादी वेश्या येत असेल तर तू मेला काय तुला लक्ष ठेवता येत नाही का पण आज जर तू माझ्या परमार्थाची परीक्षा पाहत असशील देवा जरी हे आकाश वर पडोप आहे ब्रह्मगोळ भंगा जाय वडवानळ त्रिभुवन खाये परी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा न करी अनेकांचा पांगिला याला एक निष्ठता म्हणतात आहे का आपल्या जीवनामध्ये अशी एक निष्ठा आम्ही जात बदलवणारी माणसं गुरु बदलवणारी माणसं आज नवीन ट्रेड निघाला बरं का प्रपंचामध्ये अडीअडचणी आल्या की ह्या बाबाकडे जाय त्या बायाकडे जाय इकडे जाय इकडलं लिंबू आण तिकडलं तैतान इकडला अंगारा घेऊन ये आपण जर वारकरी संप्रदायाचे म्हणून घेत असाल ज्ञानोबारायांचे तुकोबारायांचे म्हणून घेत असाल तर इतर गुरूंचे फोटो आपल्या देवघरात येताच कामा नाही आपली जी भक्ती चालू आहे ज्ञानोबाराय माऊली सांगतात जैसा वेश्या भोगी कवडा वेचे मग दारही चेपून येते तैसे लाजीरवाने दीक्षितांचे काय सांगू सध्याची जी आमची भक्ती चालू आहे ती व्याभिचारी भक्ती चालू आहे विठ्ठल कोणताच साधू खऱ्या अर्थाने प्रपंच चांगला करू देणार नाही महाराज आपल्या प्रपंचामध्ये जर अडीअडचणी आल्या तुम्ही जर देवाकडे जात असाल साधूकडे जात असाल तर हे चुकीचं आहे साधूकडे कशासाठी जायचं मग साधूकडे कशासाठी यायचं आपण सद्गुरू करतो गुरु करतो कशासाठी देव मिळवण्यासाठी कारण गुरुचरणी ठेविता भाव आपे आप तुम्ही जर प्रापंचिक वस्तू गुरुकडे आणि देवाकडे मागत असाल तर खऱ्या अर्थाने पूर्ण होणार नाही सगळ्या पारमार्थिक समस्या तुकोबारांच्या जीवनामध्ये येतात पण भगवंताला महाराज सांगतात की देवा तू जरी माझ्या परमार्थाची परीक्षा पाहत असशील तर जरी हे आकाश वर पडोप आहे ब्रह्मगोळ भंगा जाय वडवानळ त्रिभुवन खाये परी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा न करी अनेकांचा पांगिला अर्थात महाराजांना आपण असं विचारू की महाराज तुम्हाला प्रपंच का आवडत नाही तुम्ही सतत गाव सोडतात भामचंद्र डोंगरावर आहेत भंडाऱ्या डोंगरावर राहतात भोरड्या डोंगरावर राहतात तुम्हाला प्रपंच का आवडत नाही प्रपंच न आवडण्याचं कारण प्रपंचाच्या ठिकाणचे दोष महाराजांना दिसले म्हणून महाराजांना हा प्रपंच आवडत नव्हता प्रपंचाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष आहेत प्रपंचाच्या ठिकाणचे दोष सांगत असताना असं सांगता येईल की जो प्रागभावाचा प्रतियोगी आहे प्रागभाव म्हणजे अजन्यत्वे सती विनाशित्वम इति प्रागभावत्वम अजन्य उत्पत्तीरहित विनाशी असा जो अभाव त्याला प्रागभाव म्हणतात कार्य उत्पन्न होण्याच्या पूर्वी जो कार्याचा अभाव असतो त्याला प्रागभाव म्हणतात संसार हा प्रागभावाचा प्रतियोगी आहे संसार हा प्रध्वंसा भावाचा प्रतियोगी आहे त्याला आदी आहे म्हणून तो प्रागभावाचा प्रतियोगी त्याचा अंत आहे म्हणून तो प्रध्वंसा भावाचा प्रतियोगी ज्याला आदी आहे ज्याचा अंत आहे प्रपंचाचा विचार करत असताना तो कसा आहे तर तो मिथ्या आहे हे प्रपंचाचं स्वरूप आहे हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे
मिथ्या आहे तर तो दिसतो का, आणि दिसतोय तो सुद्धा कसा आहे, तो सुद्धा क्षणभंगूर आहे. कारण क्षणिकत्वात हा सुद्धा प्रपंचाच्या ठिकाणचा दोष आहे. विठ्ठल क्षणिकत्वात या सूत्रावर चिंतन करत असताना नाथ महाराज गोड वर्णन करतात. या प्रपंचाचं स्वरूप सांगत असताना महाराज सांगतात, पाण्यावरची जी बुडबुड्याची सत्ता आहे ना, तशी सत्ता या प्रपंचाची आहे. पाण्यावर जे बुडबुडे येतात, जे तरंग येतात, ते खऱ्या अर्थाने 1 तास तसेच टिकून राहतात. बरोबर ना? पाण्यावर आलेले बुडबुडे तसेच 1-1 तास टिकून राहतात, नाही ना? याला क्षणिकत्वात असं म्हटलं जातं. जळी बुडबुडे देखता देखता क्षण न लागता दिसेनासे. क्षण न लागता दिसेनासे तैसा हा संसार पाहता पाहता. क्षण न लागता दिसेनासे. जळी बुडबुडे देखता देखता, पाण्यावर जे बुडबुडे येतात, क्षण न लागता दिसेनासे. नाथ महाराज सांगतात, तैसा हा संसार पाहता पाहता. एक दृष्टांत देतात महाराज. गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी. गारुड्याचा खेळ जरी आपल्याला बाजारामध्ये दिसत असला, बरोबर ना? पूर्वीच्या काळामध्ये, आता जुन्या लोकांना माहिती असेल, आपल्या नारायणगावचा बाजार असेल, बेल्याचा बाजार असेल, आण्याचा बाजार असेल, आळेफाट्याचा, तर बाजारामध्ये गारुड्याचे खेळ यायचे. बरोबर ना? पूर्वी बाजारामध्ये यायचे माऊली. आता बाजारातले कमी झाले, घराघरात गारुडे झाले ना, त्यामुळे बाजारातले कमी झाले. पूर्वीच्या काळामध्ये त्या गारुड्याच्या खेळात बाजारात जे खेळ यायचे ना, त्या खेळामध्ये तो गारुडी एखाद्या माणसाला जिवंत कापायचा. पण ते कसा असायचं? क्षणाचा असायचं. एखादा गारुडी पिंपळाचं झाड असेल, त्या बाजारात चौकामध्ये पिंपळाचं झाड असेल, त्याला आंब्याचे फळं दाखवायचा. झाड कशाचं आहे? पिंपळाचं. पण फळं कशाचे दाखवायचा? आंब्याचे फळं दाखवायचं. पण ते कसं असायचं? क्षणाचं असायचं. एखादा गारुडी 50 रुपयाची नोट असेल, ती 500ची करून दाखवायचा. कितीची स्वामी? 50ची नोट 500ची. आता 50ची नोट जर 500ची करून दाखवतो, मग तोच गारुडी खेळ संपल्यानंतर आपल्या हातामध्ये ताटली घेऊन 1-2 पैसा द्या हो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला. 50ची नोट जर 500ची करून दाखवतो, मग तोच गारुडी खेळ संपल्यानंतर आपल्या हातामध्ये ताटली घेऊन 2-2 रुपये मागतोच कशाला? विठाला तैसा हा संसार पाहता पाहता. हो, क्षण न लागता दिसेनासे. क्षणिकत्वात हा सुद्धा या प्रपंचाच्या ठिकाणचा दोष आहे. क्षणभंगूर नाही बरवसा, वारे सावध थोडा माया. दुःखत्वात हा सुद्धा या प्रपंचाच्या ठिकाणचा दोष आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, आणि सुखाचा विचार नाही. बरोबर ना महाराज? आपण काकड्यामध्ये म्हणत असतो, संसार दुःख मूळ चौकडे. पुढे काय डावकर महाराज? विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध शुभ शोभे, पाठी लागले कवना मिशन जावो, दृष्टी देईल निर्मळ, धर्म जागो सदैवाचा, जेवा परोपकारी, आंधळ्याला देतो ज्याचे नाम मी काकड्यावाल्यांना म्हणता येतात बरोबर. पण असं आहे माऊली महाराज, ज्यांना संसार अजिबात सुटत नाही ना, त्या लोकांना ह्या अभंगाला चांगल्या चाली लावता येतात. आणि म्हणून काय होतं, अर्थ कळत नाही बरं का आम्हाला. झोपेच्या वेळेत काकडा असतो ना, नेमकं साखर झोपेत काकडा असतो. आम्ही दररोज ते अभंग म्हणतो, पण अर्थ ध्यानात घेत
आहे की नाही? फक्त म्हणायचं संसार दुःख मूळ, आणि म्हणून क्षणिकत्वात दुःखत्वात हा सुद्धा या प्रपंचाच्या ठिकाणचा दोष आहे. प्रपंचाच्या ठिकाणचा दोष सांगत असताना प्रतिभास कालाव बाध्यत्वम, गुरुवारी आपले पायमोडे बाबा गोड सांगायचे. प्रतिभास कालाव बाध्यत्वम, जे प्रतिभास काळामध्ये बाधित होत नाही ती या प्रपंचाची सत्ता आहे. तिथे एक दृष्टांत दिला तर्कशास्त्राने. पिक्चरच्या थिएटरमध्ये गेल्यानंतर, पिक्चरच्या थिएटरमध्ये जातो ना आपण, तुम्ही गेलतात बरं? एकटे गेलते का जोडीने? बरोबर. हां, थिएटरमध्ये गेल्यानंतर त्या पडद्यावर जे आपल्याला चित्र दिसतात ते सगळे खरे असतात, बरोबर ना? खोटे असतात. म्हणून तर एखादा हिरो त्या पिक्चरमध्ये 50व्या बिल्डिंगवरून खाली उडी मारतो तरीसुद्धा तो जिवंत राहतो. याला काय म्हणतात? प्रतिभास कालाव बाध्यत्वम. जे प्रतिभास काळामध्ये बाधित होत नाही ती या प्रपंचाची सत्ता आहे. पिक्चरच्या थिएटरमध्ये, त्या पिक्चरमध्ये एखादा हिरो 50व्या बिल्डिंगवरून खाली उडी मारतो. आता 50 जाऊ द्या, 5व्या मजल्यावरून जरी उडी मारली खाली जर उडी मारली तर एखादंसुद्धा स्पेअर पार्ट आपल्याला सापडणार, सगळं भरीत गोळा करावं लागणार. एखादा हिरो मोटरसायकलवरून निघतो, मध्ये रेल्वे येते, धडक मारून पलीकडे जातो तरीसुद्धा तो जिवंत राहतो. हे सगळं कसं असतं? भासमान असतं. खरं वाटतं पण ते सगळं भासमान खोटं आहे. काय झालं? पूर्वीचा काळ होता, पूर्वी टी व्ही नसायचे घरोघरी. मग गावची जत्रा असेल, यात्रा असेल, गावामध्ये पडदा लावला जायचा आणि मग पिक्चर दाखवल्या जायचा. जुन्या काळामध्ये धार्मिक लोक होते, आजकालचे पिक्चर दाखवत नसे. मग रामायण असेल, महाभारत असेल, ते पडद्यावरती दाखवलं जायचं. लहान मुलं असतील, महिला मंडळ असेल, त्यांचं मनोरंजन व्हावं याच्याकरता गावातल्या चौकामध्ये पडदा लावला जायचा आणि त्या ठिकाणी रामायण महाभारत दाखवल्या जायचं. एका पिक्चरच्या थिएटरमध्ये असंच यात्रेनिमित्त त्या पिक्चरच्या थिएटरमध्ये रामायण दाखवलं गेलं. मग रामायण सुरू झालं. रामचंद्र प्रभूंचा वनवास, नाशिकमध्ये आल्यानंतर रावण येतो, सीतेचं हरण करून घेऊन जातो आणि मग सीतेचा शोध करत असताना हनुमंतरायांची भेट होते पंपा सरोवराजवळ. आणि मग भगवंताची मुद्रिका घेतात हनुमंतराय, लंकेमध्ये जातात, समुद्रावर उड्डाण करतात, लंकेमध्ये जातात. अशोक वाटिकेमध्ये सीतेची ती दयनीय अवस्था पाहिल्यानंतर वाईट वाटतं आणि मग सगळ्या त्या बगीच्याची जे वन आहे त्या वनाची नासधूस करून टाकतात हनुमंतराय. मग हनुमंतरायांना पकडल्या जातं, रावणाच्या सभेमध्ये नेल्या जातं. रावण त्या ठिकाणी हनुमंतरायांची शेपटी पेटून देतो. सगळ्यांना कथा माहिती आहे. आणि हे कुठं चालू होतं? कथेत नाही बरं का, त्या पिक्चरच्या थिएटरच्या पडद्यावरती. आणि मग सगळे लोक त्या ठिकाणी बसलेले, रामायण सुंदर अशा प्रकारचं चाललेलं. हनुमंतराय काय करतात? शेपटी पेटून दिल्यानंतर ह्या घरावरून त्या घरावर, या मंदिरावरून त्या मंदिरावर सगळी लंका त्या ठिकाणी पेटून देतात. पेटून दिल्यानंतर त्या ठिकाणी जे बसलेले होते भाविक, बाल्कनीमध्ये दोघं मित्र बसलेले होते, भाविक होते. एकाला त्यात तलब झाली. तलब झाल्यानंतर त्याने खिशामध्ये हात घातला. बिडी होती पण काडीची पेटी नव्हती. त्याने मित्राला विचारलं, आहे का तुझ्याकडे काडीची पेटी? त्याने सांगितलं नाही. लायटर नाही. आता बिडी कशी पेटायची? तलब झाली. आणि तलब झाल्यानंतर सुधरत, आमचे सुद्धा काही काही भजने असे की तंबाखू खाल्ल्याशिवाय, म्हणजे विडा तोंडात ठेवल्याशिवाय चालच म्हणता येतं आमच्याकडले बरं का, आपले सगळे. त्या ठिकाणी तलब झाली. आता बिडी पेटवायची कशी? मग त्याने विचार केला, इथे पडद्यावरती लंका पेटलेलीच आहे ना, सगळे घरं जळतात, लंका पेटलेली, आपली बिडी पेटणार नाही का? त्याने बाल्कनीतून त्या वाट्यावर टेजवर चढला, पडद्याजवळ गेला, ती बिडी घेतली, पडद्याला लावली, त्याने 2-4 झुरके मारले आणि तिची बिडी पेटली. बरोबर ना? त्या पेटलेल्या पडद्याला, लंकेला खऱ्या अर्थाने बिडी लावायचा, झुरका मारून पाहायचा, पण बिडी काय पेटना. निराश झाला बिचारा, खाली उतरला, आपल्या मित्राजवळ आला. त्यानं सांगितलं, मला बिडी पेटवायची पण बिडीच पेटना. तुम्ही सापडली का तुला काडीची पेटी? नाही. हा जो पडदा पेटला ना, हनुमंतरायांनी सगळी लंका पेटून दिली. म्हणून त्या पडद्याजवळ जातोय, बिडी पेटवण्याचा प्रयत्न करतो, पण बिडी काय पेटना. इथं घरं जळतात पण माझी बिडी काय पेटना.
तो दुसरा मित्र शुद्धीवर होता. त्याने सांगितलं तुझी बीडी जर पेटली असती तर अगोदर पडदा पेटला नसता का. हां, याला काय म्हणतात, प्रतिभास कालाव बाध्यत्वम. जे प्रतिभास काळामध्ये बाधित होत नाही ती या प्रपंचाची सत्ता आहे. प्रतिभास कालाव बाध्यत्वम. असे अनेक प्रकारचे दोष. प्रतिभास कालाव बाध्यत्वम. चित्रपटातील पडद्यावरचं एक चित्र पुढे जातं, दुसरं चित्र येतं. दुसरं चित्र गेलं की तिसरं चित्र समोर उभं राहतं. हे जसं त्या चित्रपटामध्ये घडतं तुकोबाराय म्हणतात प्रपंचामध्ये असंच घडतं. प्रतिभास कालाव बाध्यत्वम. चित्रपटातील पडद्यावरचं एक चित्र पुढे जातं, दुसरं चित्र येतं. प्रपंचामध्ये हेच घडतं. एक चित्र गेलं की दुसरं चित्र जन्माला येतं. आजा मेला पाप मसना गेला, आजा मेला पन्ना गेला, पाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा झाला भय आहे मोठे, पंढरी भावनाई मोठे. देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटे भय आहे मोठे, पंढरी वाचून तुझा भावनाई या प्रपंचाची सत्ता सांगत असताना आपण प्रपंचामध्ये जी मरमर करतो सज्जना हो, त्याबद्दल तुकोबाराय सांगतात तुम्ही भुलून जाऊ नका. प्रतिभास कालाव बाध्यत्वम ही या प्रपंचाची सत्ता आहे. अरे चित्रपटातील पडद्यावरचं एक चित्र पुढे जातं, दुसरं चित्र येतं. दुसरं चित्र गेलं की तिसरं चित्र समोर उभं राहतं. हे जसं त्या पडद्यावरती घडतं प्रपंचामध्ये सेम हेच घडतं. एक चित्र गेलं की दुसरं चित्र जन्माला येतं. माणसं म्हणतात नोकरी आला आहे की नाही, वडगावमध्येच का आला. आजा मेला पंजा मेला बाप म्हसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आहे मोठे, पंढरी वाचुनी दुजा ठाव नाही मोठे. अर्थात विषय समजण्यासाठी एखाद्या वस्तूच्या ठिकाणचे दोष कळणं ही गोष्ट सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. जोपर्यंत प्रपंचाच्या ठिकाणचे दोष आपल्याला कळणार नाही तोपर्यंत प्रपंचापासून आपण बाजूला होणार नाही. माहिती असेल जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानानेच निवृत्त होतं. आणि म्हणून परमार्थावर प्रेम होण्यासाठी अगोदर कशाचं ज्ञान झालं पाहिजे. परमार्थाचं अगोदर नाही ज्ञान झालं तरी चालेल, परंतु आरंभाला आपल्याला प्रपंचाचं ज्ञान होणं हे अत्यंत महत्त्वाचं. विठ्ठल आणि म्हणून प्रपंचाच्या ठिकाणचे दोष कळणं हे फार महत्त्वाचं आहे. तुकोबाराय म्हटले अनेक दुःखे सांगू किती. तुम्ही संसारावर भुलून जाऊ नका. अनेक दुःखे सांगू किती, सकल संसाराची स्थिती नसा हे पाषाण फुटती आणि भयकाप चित्ती भरलासे. या प्रपंचाचं दुःख महाराज म्हटले एखाद्या पाषाणाला जर सांगितलं, दगडाला जर सांगितलं तर अक्षरशः तो पाषाण, तो दगड फुटून जाईल, भंग पावे. मग तुम्ही असं म्हणाल महाराज आम्ही सगळे संसारिकच आहोत, आम्ही कुठं ब्रह्मचारी आहोत, आम्ही सगळे प्रापंचिकच आहोत, मग आम्हाला त्या संसाराचं दुःख का वाटत नाही. सांगू का, आपल्याला त्या दुःखाची सवय झाली. काय झाली? दुःखाची सवय झाली म्हणून दुःखसुद्धा आम्हाला सुखाचं वाटतं. म्हणून तर ज्ञानोबारायांच्या परमार्थामध्ये, तुकोबारायांच्या परमार्थामध्ये आपलं जीवन नाही बसत महाराज. म्हणून तर ज्ञानोबारायांनी आपल्याला काय म्हटलं माहिती आहे का, पुये पिंतीचे किडे चिडसे घेते. ज्ञानोबाराय म्हटले गटारातले किडे असं कधी विचार करतात का हे गटार वाईट आहे म्हणून. गटारातले किडे असं विचार करत नाही. गुरुवारी आमचे पायमोडे बाबा एक गोड दृष्टांत सांगायचे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज गोदावरीचं स्नान करण्यासाठी आले. सूर्योदय झाल्याला सूर्यासारखं तेज एकनाथ महाराजांच्या मुखमंडलावर, भानुदासाचे कुडी, महाविष्णूचा अवतार. खऱ्या अर्थाने स्नान झालं आणि पूजा करण्यासाठी एकनाथ महाराज खऱ्या अर्थाने वरच्या नाथाकडे चालले.
म्हणजे खालच्या नाथाकडून वरच्या नाथाकडे. खालचा नाथ म्हणजे एकनाथ महाराजांची जलसमाधी आणि वरचा नाथ म्हणजे एकनाथ महाराजांचं देवघर, राहण्याचा वाडा. खऱ्या अर्थाने स्नान झालं त्या ठिकाणी आणि वरच्या नाथाकडे जात असताना हातामध्ये पूजेचं तबकड आहे. एका हातामध्ये खऱ्या अर्थाने सोन्याचा कमंडल होता, त्यामध्ये दूध होतं आणि पूजा करण्यासाठी एकनाथ महाराज निघाले. जात असताना रस्त्याच्या कडेला एक गटार नाली होती, घाण पाणी, आणि त्या नालीमध्ये काही किडे एकनाथ महाराजांनी पाहिले. जीवजंतू पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने नाथ महाराजांचं जे हृदय आहे ते द्रवलं महाराज. मृदू सबाय नवनीत जैसे सज्जनाचे चित्त. साधूचं जे हृदय आहे ते खऱ्या अर्थाने लोण्यासारखं असतं. मृदू सबाय नवनीत आणि जैसे सज्जनाचे, लोण्याला नवनीत ही उपमा दिलेली आहे. आणि मग अंतकरण द्रवलं. नाथ महाराज विचार करतात की किती घाण, या घाण पाण्यामध्ये हे किडे जीवजंतू राहतात. हातामध्ये जो सोन्याचा कमंडल होता त्यामध्ये दूध होतं. एकनाथ महाराजांनी काय केलं, त्या गटारामध्ये हात घातला, त्या नालीतले जे किडे आहे ते हातामध्ये घेतले आणि दुधामध्ये टाकले. आता दूध कसं आहे, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, जे पवित्र आहे आणि गोड आहे. गटारातले किडे दुधामध्ये टाकले, पवित्र दुधामध्ये टाकले. पण झालं असं माऊली, गटारातले किडे दुधात टाकल्यावर ते असे तडफड करायला लागले, गुदमारायला लागला त्यांचा जीव. चालत असताना नाथ महाराजांच्या ध्यानात आलं. नाथ महाराज विचार करतात की यांचा जीव जायला लागला. नाथ महाराजांनी त्या दुधात हात घातला आणि ते दुधातले किडे पुन्हा गटारामध्ये टाकून दिले. ते किडे दुधातून घाण पाण्यात नालीत गेल्यानंतर आनंदाने उड्या मारायला लागले. गटारातले किडे दुधामध्ये टाकले की तडफड करायचे आणि पवित्र दुधातून घाण पाण्यामध्ये, नालीमध्ये, गटारात टाकले, रेंदाडीमध्ये टाकले की आनंदाने उड्या मारायचे. हे कशामुळे झालं, सवय. गटारीत राहणारा किडा सज्जन हो, ज्या पद्धतीने पवित्र दुधामध्ये राहू शकत नाही तसे संसारातले काही सज्जन परमार्थामध्ये जरी आले तरी समाधानी होत नाही. परमार्थात आल्यानंतर जर तुमच्या चेहऱ्यावर 12च वाजलेले असतील, फुडिली गौरी जैसे दिसे, काही माणसं सतत टेन्शनमध्ये असतात, आहे की नाही. परमार्थात आल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जर आनंद नसेल तर त्या परमार्थाला काही अर्थ राहत हो. हे जसं आहे गटारातला किडा ज्या पद्धतीने पवित्र दुधामध्ये राहू शकत नाही, तसे प्रपंचातले काही सात्विक व्यक्तिमत्व परमार्थामध्ये आले तरी समाधानी होत नाही. याचं कारण अंतकरणाची शुद्धता नसते. अरे जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला चांगलं म्हणत नाही तोपर्यंत परमार्थामध्ये तुमचा प्रवेशच नाही. परमार्थातली पहिली पायरी म्हणजे अंतकरणाची शुद्धता. आणि म्हणून या प्रपंचाच्या ठिकाणचे सगळे दोष जगद्गुरु तुकोबारायांना दिसले. म्हणून तुकोबारायांनी गाव सोडलं. भामचंद्र डोंगरावर महाराज आहेत. काही प्रापंचिक साधक, पारमार्थिक पण नवीनच लग्न झालेले तुकोबारायांकडे येतात. तुकोबाराय फार मोठे सावकार होते, म्हणून प्रापंचिक पारमार्थिक मार्गदर्शन तर तुकोबाराय करणारच आहे, पण प्रपंचाविषयी सुद्धा आपण काहीतरी महाराजांना प्रश्न विचारू. या अनुषंगाने काही साधक डोंगरावर येतात. भामचंद्र डोंगरावर आल्यानंतर श्री संताचिया माथा चरणावरी आणि साष्टांग हे करी दंडवत. ते साधक महाराजांना प्रपंचाविषयी प्रश्न विचारतात. तुकोबारायांना त्या ठिकाणी राग येतो. तुकोबाराय म्हणतात, अरे प्रपंचाबद्दल माझ्यासोबत कुणी काहीच बोलायचं नाही. आता मजपाशी नको प्रपंचाच्या गोष्टी. प्रपंचाबद्दल बोललेलं मला आवडणार नाही, कारण या प्रपंचाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष आहे आणि हे सगळे दोष मला कळाले, म्हणून मी त्याच्या नावाने आता शून्य घातलं. अभंगाचं प्रथम चरण. संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून
अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या प्रपंचाच्या ठिकाणचे सगळे दोष मला कळाले. हा फार मोठा दोषी आहे, म्हणून मी त्याच्या नावाने आता शून्य घातलं. संसाराच्या नावे घालून या शून्य. बघा, शून्य हे गणितामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. तसा शून्याचा शोध सुद्धा आपल्याच देशाने लावला. कोणी लावला? शून्याचा शोध ललित मोदीने. भास्कराचार्यांनी शून्याचा शोध लावला. बघा, भास्कराचार्य, आर्यभट्ट आणि रामानुजन हे भारतातले फार मोठे गणितातले शास्त्रज्ञ होऊन गेले. आर्यभट्ट केरळ प्रांतातले होते. खऱ्या अर्थाने भास्कराचार्य जळगावजवळ वेडीकट्टम म्हणून गाव आहे, त्या ठिकाणचे महेश भट्टांचे चिरंजीव भास्कराचार्य आणि रामानुजन हे तामिळनाडू प्रांतात. तर भास्कराचार्यांनी गणितातलं जे शून्य आहे त्या शून्याचा शोध लावला. शून्य हे गणितामध्ये फार महत्त्वाचं आहे. पण त्याच्या अगोदर एक असला तर त्याच्या अगोदर 1 पासून 9 पर्यंत काहीतरी अंक पाहिजे. त्याच्या अगोदर जर 1 नसला तर त्या शून्याला सुद्धा काही अर्थ राहत. त्याला शून्य म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला झिरो म्हणतात आणि संस्कृतमध्ये त्याला पूज्यम म्हणतात. महाराज सांगतात, या संसाराच्या ठिकाणचे सगळे दोष मला कळाले. हा फार मोठा दोषी आहे, याच्यामुळेच आपल्याला अधोगतीला जावं लागतं. म्हणून मी त्याच्या नावाने आता पूज्य घातलं, नाम शून्य घातलं. बघा, ज्याच्या नावाने शून्य घातले जाते ना, मग त्या व्यक्तीला सुद्धा काही अर्थ राहत नाही. जाऊ द्या, तो माणूस आपल्या पुढे शून्य आहे. आपण इतके मोठे आहोत, आपल्याला इतका मोठा लाभ झाला की आता तो लाभ आपल्या पुढे शून्य आहे. परमार्थाची ताकद तुकोबारायांना कळल्यानंतर महाराज म्हणतात, मी त्याच्या नावाने पूज्य घातलं, नाम शून्य घातलं. महाराजांना आपण प्रतिप्रश्न करू की महाराज, आता 11:15 वाजत आले, ऊन फार कडक आहे. जीवनामध्ये सोय पुरवणारा संसार, व्यवस्था पुरवणारा संसार, सुख नाही, आनंद नाही, समाधान नाही, व्यवस्था पुरवणारा संसार, त्याच्या नावाने तुम्ही शून्य घातलं. मग जीवनामध्ये काय केलं उर्वरित आयुष्यामध्ये? महाराज म्हटले, वाढता पुण्य धर्म केला. असं मी पुण्य केलं, असा मी धर्म केला, असा मी धर्म वाढवला. धर्म वाढवत असताना धर्म फक्त बोलण्याने वाढत नाही. आणि बोलण्याने जर धर्म वाढला असता तर आज काय बोलणाऱ्याची निपुर आहे का? म्हणून ज्याला परमार्थ करायचा आहे, नारदजी भक्तिसूत्रामध्ये सांगतात, त्याने प्रपंचापासून अलिप्त असलं पाहिजे. आणि ज्याला प्रपंच करायचा आहे त्याने सुद्धा परमार्थापासून अलिप्त असलं पाहिजे. दोन्ही गोष्टी सोबत जमत नाही. यत् प्राप्य न किंचित व्रंचती, न शोचती, न द्वेष्टी, न रमते, नोत्साही भवते. प्रतिक्षणम वर्धमानम हे परमार्थाचं स्वरूप आहे. म्हणून नारदजी म्हणतात, जो प्रपंचामध्ये रम्मान झाला तो भगवत भक्तीमध्ये कधीच रम्मान होऊ शकणार नाही. आणि जो भगवत भक्तीमध्ये रम्मान झालेला आहे, प्रपंचामध्ये रम्मान होण्यासाठी त्याच्याजवळ वेळच नाही ना. मन हे राम झाले, मन हे राम झाले, किंवा गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया आणि भेद नाही देवातया. मन खऱ्या अर्थाने भगवंताशी एकरूप झालं की प्रपंच त्याचा होतच नाही. विठ्ठल दोन्ही गोष्टी सोबत जमत नाही. मला धर्म वाढवायचा होता, परमार्थ करायचा होता, म्हणून मी या प्रपंचाच्या नावाने, संसाराच्या नावाने शून्य घातलं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, दुसरा अर्थ असा येतो, ज्याला परमार्थ करायचा आहे ना, वाढता हा पुण्य, ज्याला परमार्थ करायचा आहे, ज्याला धर्म करायचा, धर्म फक्त बोलण्याने होत नाही. आणि बोलण्याने जर धर्म वाढला असता तर आज काय बोलणाऱ्याची निपुर नाही, काही कमी नाही ना. फार बोलता येतं लोकांना आणि माझंच ऐकलं पाहिजे. प्रत्येकानं हीच इच्छा असते, माझंच लोकांनी ऐकलं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं, घरामध्ये सुद्धा असं वाटतं की नाही की तिने माझं ऐकलं पाहिजे. ऐकते का होती स्वामीजी? त्यांचंच आपल्याला ऐकून घ्यावं लागतं, तो भाग वेगळा. प्रपंचामध्ये वाटतं तिने माझं ऐकलं पाहिजे. पुढाऱ्यांना सुद्धा असं वाटतं की दर पंचवार्षिकला लोकांनी
आमचंच ऐकलं पाहिजे. महाराज लोकांना सुद्धा असं वाटतं की दर सप्ताहाला लोकांनी आम्हालाच बोलवलं पाहिजे. अहो आमचं लोक काय ऐकत नाही. वैकुंठवासी आमचे गुरुवर्य पायमोडे बाबा होते, इकडे कोंडाजी बाबा डेरे होते, साधू बाबा वायकर होते. या लोकांचं ऐकायचे, आमचं काय ऐकत नाही समाज. आमचा फक्त माईक पुरता धर्म आहे. प्रत्यक्ष कृतीतून तो हळूहळू कमी होत चालला. विठाला धर्म ही बोलण्याची बाब नाही, धर्म ही बोलून दाखवणारी एवढी सोपी गोष्ट नाही. ज्ञानोबराय सांगतात, मार्गी अंधा सरीसा पुढे देख नाही चाले तैसा, अज्ञाना प्रगटवा धर्म तैसा आचरणी. अज्ञानी माणसाला जर धर्म सांगायचा असेल तर त्या धर्मप्रचारकानं अगोदर त्याचं आचरण शुद्ध ठेवलं पाहिजे, स्वतः आचरण चांगलं ठेवलं पाहिजे आणि मग जगाला शिकवलं पाहिजे. बोले तैसा चाले जुनी म्हण आहे ना. आजकाल माऊली वेगळं झालं. जो बोलतो तशा पद्धतीने चालतो ना त्याची वढावी पावले, असं उलटे माणसं झाले. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी या ठिकाणी ओवी दिली, मार्गी अंधा सरीसा. एखादा डोळस मनुष्य आहे, त्याने जर विचारलं कुठे आहे निलकमळा, वडगाव कांदळी कुठं आहे, मग त्याला सांगता येईल सरळ जा भैरवनाथाचं मंदिर जर लागेल, तिथून पुढे जा हनुमंतरायचं मंदिर लागेल, आतमध्ये जाऊ नका एशीमध्ये, सरळ इकडे या निलकमळा आहे, त्या ठिकाणी कीर्तनाचा मंडप आहे. हे डोळस माणसाला आपल्याला सांगता येईल. पण एखादा आंधळा मनुष्य आहे 14 नंबर कांदळीला, तो त्या ठिकाणी हायवेवर उभा आहे, त्याने विचारलं मला निलकमळ्यामध्ये जायचं आहे, कीर्तन आहे त्या ठिकाणी, वर्षश्राद्ध आहे, मग त्याला सांगता येईल आपल्याला सरळ पुढे जा. पुढे गेल्यानंतर भैरवनाथाचं मंदिर लागेल, नीट पाहून घ्या ते मंदिर. आंधळ्या माणसाला सरळ पुढे जा, गाव लागेल, तिथून पुढे वळा, असं जमेल का? अहो त्या माणसाचा हात पकडून, आंधळ्या व्यक्तीचा हात पकडून त्याला या ठिकाणी पोस्त करणं महत्त्वाचं. हे आंधळ्या माणसाला जशी मार्ग दाखवण्याची पद्धत आहे, तसं अज्ञाना प्रगटवा धर्म तैसा आचरणे. अज्ञानी माणसाला धर्म शिकवण्याची पद्धतच ही असते. विठ्ठल महाराज म्हटले, वाढता हा पुण्य धर्म केला. आणि खऱ्या अर्थाने कोणता धर्म आहे? संसारिक लोकांचा उद्धार होण्यासाठी श्रीमद भागवताने भागवताच्या शेवटी खऱ्या अर्थाने कलियुगातला सोपा धर्म सांगितला. कृतयाध्याय तो विष्णुम त्रेतायाम यजते मखई द्वापारे परिचर्यायाम कलौतद हरी कीर्तनात कलिर्दोष निधे राजन नास्ते कुमानून कीर्तनात देवकृष्णस्य मुक्त संगम परम व्रजेत. कलियुगा माझी करावे कीर्तन किंवा नामसंकीर्तन, साधन पै सोपे जळतील पापे, भगवंताचं नामस्मरण हा अत्यंत जवळचा धर्म आहे. तुकोबाराय म्हणतात, नामस्मरण या धर्माने हे जगत मी ढवळून काढलं. हरिभजनी हे ढवळिले जग. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये महाराज म्हटले, चुकविला लाग खडी काणाचा. हरिभजन नावाचा धर्म दोन्ही जगतामध्ये शिकवला. आपण ज्या जगतामध्ये राहतो 2 प्रकारचं जगत आहे, एक प्रापंचिक आणि दुसरं प्रापंचिक. जगतामध्ये हाच धर्म शिकवला ना. कर जोडूनही विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव, तरी सुद्धा या समाजाने ऐकलं नाही. महाराज म्हटले, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला तरी सुद्धा या मूर्ख समाजाने ऐकलं नाही. महाराज शेवटी महाराजांना राग आला. सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला नाही तरी गेला, तरी सुद्धा या समाजाने तुकोबारायांचं ऐकलं नाही. हा महाराजांना अतिशय राग येतो. किती सांगू तरी नाही कती भटकीचे आणि पुढे सिंदडीचे. आम्ही ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धती जर तुम्ही वागत नसाल तर शेवट अवस्थेमध्ये तुम्हाला रडावं लागेल. पुढे सिंदडीचे, तरी सुद्धा या समाजाने ऐकलं नाही. शेवटी महाराजांना म्हणावं लागलं, काय माये गेली होती भक्ती विन पशु. मराठवाड्यातली भाषा आहे बरं का एकनाथ महाराजांची. भक्ती विन पशु कशासी वाढला आणि सटविने नेला कैसा नाही. म्हणजे प्रापंचिक लोकांना भगवंताचं नामस्मरण करा हाच धर्म शिकवला. पारमार्थिक लोकांना सुद्धा महाराजांनी हाच धर्म शिकवला की तुम्ही नामस्मरण करा. जे साधक लोक आहे, काही मी उद्धार पावेल, काही कृपा करेल नारायण, भगवत प्राप्तीची तपश्चर्या करणारी जी माणसं आहेत
त्या साधकांना महाराज लोकांना सुद्धा हाच धर्म शिकवला, ज्ञान गिळोनी गावा गोविंद का. महाराज म्हटले आम्ही प्रत्येक तीर्थाच्या किनाऱ्यावर बसलो, आम्ही महाराष्ट्रीयन संत चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये बसलो, सगळे ग्रंथ एकत्र केले आणि एकत्र केल्यानंतर आम्हाला एक सिद्धांत निघाला. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले, त्यात एक सिद्धांत निघाला, विठोबाशी शरण जावे. विठोबाला तुम्ही शरण गेलं पाहिजे, पण कशा पद्धतीने? निजनिष्ठा भगवंताचं नामस्मरण करत पायीवारी आपण केली पाहिजे. करतो का आपण? आपल्या गावातून जाते की दिंडी, आहे की नाही? आता आमच्याकडे जर विचार केला दिंडीचा, तर विनेकरी असतात, टाळकरी असतात, पखवाद्या असतो, रथावाला दिंडीमध्ये असतो, 2-4 झेंडेकरी असतात, महिला मंडळ असतात, तुळशीवाल्या, आहे की नाही? आणि बाकीचे जे भगवत भक्त आहे पापाचे कळप बिस्किट पुढे गोळा करायला पुढे पडतात बरं का. म्हणजे आमची जी दिंडी आहे ती गात जागा प्रेम मागा अशी नाही. आमची दिंडी म्हणजे खात जागा, आहे की नाही? खात जागा हा नाही. महाराज म्हटले सर्व सिद्धांत शोधिले, एक सिद्धांत निघाला, विठोबासी शरण जावे आणि निजनिष्ठा नाम गावे. भगवंताच्या नामस्मरणाने हे जगत आम्ही धवळून काढलं. हरिभजने हे धवळील हे जगत. त्याचा परिणाम काय झाला? जगा काळ खाय आम्ही माथा दिला, कालोस्मी लोके क्षयकृत प्रवृद्धो. संपूर्ण जगत काळाला भीतय, प्रत्येकाला खऱ्या अर्थाने भीती आहे मरणाची. पण आमचा जर विचार केला तर चुकविला लाग कडी काळाचा. तो काळ आमच्याकडे पाहिल्यानंतर दड 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 दुडू 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 पळ सुटला कडी काळा बापुडी. अरे ही त्याची अवस्था होते. महाराज म्हटली इतरत्र साधन या कलियुगामध्ये करू नका, कोण्याही न लगे साधनांचा पांग आणि करणे केला त्याग देहबुद्धी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भगवंताची जी कथा आहे, भगवंताचं जे नामस्मरण आहे, ती कथा, भगवंताचं नामस्मरण योग्याची समाधी आणि ज्ञानाचं सुख आहे, अभंगाचं शिव. तुक भाले सुख समाधी हरि कथा. तुक भाले सुख समाधी हरि कथा. तुका माने सुख समाधी हरि कथा. तुका माने सुख समाधी हरि कथा. तुका भाले सुख समाधी हरि कथा. तुका भाले सुख समाधी हरि कथा. तुका माने सुख समाधी हरि कथा. तुका माने सुख समाधी हरि कथा. तेने भवव्यथा गायिला तो. तेने भवव्यथा गायिला तो. हरि भजने धवळीले जग. हरि भजने धवळीले जग. गायला तो हरि भजन धवळीले जग. हरि भजन जो करिला कळी काळाचा.
लाग खरी काळाचा चुकविला लाग खरी काळाचा हरी भजनी जवळी रे हरी भजनी जवळी रे गोपार खुमाई गोपार खुमाई गोपार खुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई गोपार खुमाई गोपार खुमाई गोपार खुमाई गोपार खुमाई विठोबार कुमाई गोपार खुमाई गोपार तुका म्हणे सुख समाधी हरी कथा नेने भवव्यथा गाईल तो हरिभजने हे धवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा. झालेली कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी विराम घेते. थोडा आवाज दे. आपल्या गावातील सर्वांच्या सुपरिचित असलेल्या बसा शांत बस कैलासवासी जनाबाई आबाजी निलख या मातेच्या प्रथम वर्ष श्राद्ध विधीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्व एकत्रित आहोत. त्यांच्या पाठीमागे कैलासवासी रभाजी आबाजी निलख, बबन आबाजी निलख, तबाजी आबाजी निलख, पंढरीनाथ आबाजी निलख, बाळकृष्ण आबाजी निलख सर असे 5 मुलं आहेत. शांताबाई सोनू बोरचटे, हिराबाई गेनो पाडेकर, आशाबाई गोरक्षनाथ घाडगे, हिराबाई पोपट फुलवडे आणि मंगलताई दिनकर गुंजाळ अशा मुली आहेत. आपल्या मातेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या परिवारानं ज्ञानदान या अनुषंगाने कीर्तनरूपी सेवेचं आयोजन केलं. थोडं विको कमी करा, लक्ष द्या इकडं माऊली. आणि म्हणून देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम आज खऱ्या अर्थाने विशेष पर्वणी आहे. आजचा जो कार्यक्रम आहे काही नित्यकर्म असतं, काही नित्य नैमित्तिक कर्म असतं. तर आजचा कार्यक्रम नित्य नैमित्तिक कर्माचा आहे. ज्ञानोबाराय सांगतात का माता पिता मरणे अंकित जे दिवस सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करीती पर्वणे का माता पिता मरणे अंकित जे दिवस. ज्या तिथीला आपले पितृ जातात त्या तिथीला त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी श्रद्धापूर्वक दानधर्म करणं. आणि म्हणून आपल्या मातेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या परिवारानं सकाळी ब्रह्मकर्म केलेलं आहे. आणि आज विशेष नृसिंह जयंती आहे. ज्या वेळेला भगवंताने अवतार धारण केला, भगवंताच्या अवताराचा जर विचार केला, अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि पूर्णोत्तम, बरोबर ना माऊली. 6 प्रकार आहेत अवतारामध्ये. काही अंश अवतार आहे, काही अंशांश अवतार आहे, काही आवेश अवतार आहे. आजचा जो भगवंताचा अवतार आहे विष्णू परमात्म्याचा आवेश अवतार. या अवतारामध्ये खऱ्या अर्थाने भगवंताने हिरण्यकश्यपूचा खऱ्या अर्थाने वध केला. नाम घेऊन येदी देवाचे हे बिरुद हिरण्यकश्यपूचे. भगवंताचं नामस्मरण करायचं नाही. मम एव प्रतिमां कृत्वा पूज्यन्तु ये गृहे गृहे. माझीच प्रतिमा तयार करायची, माझी मूर्ती तयार करायची आणि ती देवपूजेमध्ये ठेवायची. ही परंपरा आजकालचे पुढारी महाराज लोक चालवतात बरं का. मम एव प्रतिमां कृत्वा, माझीच प्रतिमा छापा आणि पूज्यन्तु ये गृहे गृहे. ही हिरण्यकश्यपूची प्रतिमा खऱ्या अर्थाने मानस होता. आणि मग सगळे नागरिक त्या ठिकाणी ऐकत होते.
पण त्याचा जो मुलगा आहे प्रल्हाद त्या ठिकाणी ऐकत नव्हता आणि मग विचारलं, तुझा देव कुठे आहे? प्रल्हादाने सांगितलं, बाबा तो कुठे नाही हे सांगा. विठ्ठल जळी स्थळी भरला, तो चराचरामध्ये व्यापलेला आहे. या खांबामध्ये आहे का? म्हणे हो आहे ना. आणि मग स्तंभावरी लात मारिली दुर्जने, खांबावरी लात मारिली दुर्जने आणि स्तंभी नारायण प्रगटला. खऱ्या अर्थाने लात मारल्यानंतर भगवान त्या ठिकाणी आवेश अवतारामध्ये म्हणजे नृसिंह भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले. वर नाही खाली नाही, खऱ्या अर्थाने आत नाही बाहेर नाही, पशुकडून नाही प्राण्याकडून नाही. आणि म्हणून भगवंताने अर्ध शरीर मानवाचं आणि चेहरा सिंहाचा, शस्त्राने नाही म्हणून नखाने आणि चौकटीवर, आत नाही बाहेर नाही, बरोबर मधोमध त्या ठिकाणी घेतला आणि खऱ्या अर्थाने त्याचा नाश केला. अर्ध्या मिनिटात त्या ठिकाणी हिरण्यकशिपू मारून टाकला. त्यानंतर 1000 वर्ष भागवतामध्ये वर्णन आहे, नृसिंह परमात्म्याचा राग शांतच झाला नाही. तर नृसिंह परमात्म्याचा राग शांत करण्यासाठी शंकराला त्या ठिकाणी पुन्हा गरुडाचं अवतार धारण करावा लागला. त्या ठिकाणी दोघांचं 1000 वर्ष भांडण झालं आणि नंतर मग त्या ठिकाणी तो अवतार संपला. कोणता? नृसिंह अवतार घेतला होता हिरण्यकशिपूला मारण्यासाठी, पण तो अवघ्या 1-1.5 मिनिटात फाडून टाकला भगवंताने. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज नृसिंह जयंती आमच्या वारकरी संप्रदायामध्ये ज्या पद्धतीने एकादशीचा उपवास असतो त्या पद्धतीने वामन जयंती, दत्त जयंती, रामनवमी, हनुमान जयंती आणि आजची खऱ्या अर्थाने नृसिंह जयंती. आजच्या दिवशी कोणी खऱ्या अर्थाने अन्न ग्रहण करायचं नाही. आजच्या दिवशी जो अन्न ग्रहण करतो मांस भक्षण केल्याचं पातक त्याला लागतं महाराज. आणि म्हणून आजचा जो उपवास आहे तो खऱ्या अर्थाने पूर्ण एकादशीच्या सारखा उपवास असतो. आज फलाहारी राहायचं आणि द्वादशीला सूर्योदय समयाला खऱ्या अर्थाने पारणं सोडायचं, अशा पद्धतीचा आजचा दिवस आहे. आज खऱ्या अर्थाने या मातेचं भाग्य या विशेष पर्वाच्या दिवशी, नृसिंह जयंतीच्या दिवशी खऱ्या अर्थाने त्यांना सद्गती प्राप्त होणार आहे. आत्तापर्यंत निलक परिवारामध्ये त्या होत्या, परंतु पिंड पदावरी दिला आपुले करी, माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. पितरांचं ऋण फेडण्यासाठी या सगळ्या खऱ्या अर्थाने क्रिया आजच्या दिवशी मुलांनी आपल्या मातेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पिंडदान केलं. ज्या पद्धतीने त्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने जगल्या त्या पद्धतीने कर्मानुसार त्यांना गती खऱ्या अर्थाने प्राप्त होणारच आहे. म्हणून आपल्या मातेला चांगली सद्गती प्राप्त व्हावी याकरिता या परिवारानं ज्ञानदान या अनुषंगाने कीर्तनरूपी सेवेचं आयोजन केलं. या कीर्तनरूपी सेवेसाठी परिसरातील सामाजिक क्षेत्रातील, आध्यात्मिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वांना खऱ्या अर्थाने धन्यवाद. आज प्रामुख्याने ज्यांची उपस्थिती आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या दगडूनाथ स्वामी महाराज समाधी मंदिर अर्थात सत्यनारायण मंदिराचे महंत गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली जाधव माऊली महाराजसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. आळंदीवरून ज्यावेळेस मी आलो, वडगाव कांदळीमध्ये कीर्तन झालं. आप्पांनी खऱ्या अर्थाने कीर्तन सेवा घेतली होती आणि दुसऱ्या दिवशी आप्पांनी सांगितलं पायमोडे बाबा या ठिकाणी होते वास्तव्याला. मग ते पाहण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो. आप्पांना सहज विचारलं या ठिकाणी जमेल का राहायला. आप्पांनी माऊली महाराजांना फोन केला. त्यावेळेस माऊली मुंबईला होते, आता कुठे येतच आहे बरं. त्यावेळेस नोकरीला होते माऊली महाराज. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, आश्रमामध्ये साधक असलेच पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी 4-2 महिने होतो अभ्यासाला. नंतर वडगावमध्ये आप्पांच्या घरी होतो आणि म्हणून सुंदर अशा प्रकारचं आपलं पारमार्थिक परंपरेतलं गाव आहे. ज्यांच्या सहयोगातून या ठिकाणी येण्याचा योगाला आदरणीय आमचे शिवरामप्पा पाचपुते असतील, साईनाथ दादा असतील, आमचे सर असतील, बबन महाराज ते गुरु आहेत आमचे. ज्योतिषातलं सर्व मला खऱ्या अर्थाने शिकवतात आहे की नाही. ज्योतिषशास्त्रातलं लोक येतात ना आमच्याकडे, अडाणी लोक, महाराज पोरगच होत नाही, काहीतरी मंत्र द्या आहे की नाही. महाराज लग्न जमत नाही. आता महाराजाचंच लग्न झालं नाही. महाराजांनी संन्यासाची दीक्षा घेतली, ब्रह्मचार्य. लोक आमच्याकडे येतात बरं का. आणि म्हणून कर्मानुसार जीवन जगावं लागतं. आशीर्वाद असतो कर्म चुकत, बरोबर ना माऊली. आणि म्हणून सुंदर अशा प्रकारचा आपल्या मातेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या परिवारानं कार्यक्रम केला. खऱ्या अर्थाने धन्यवाद.
उपस्थित असणाऱ्या सर्व माता माऊली पितृतुल्य श्रोते सज्जन, तुमच्या प्रापंचिक जीवनामध्ये आध्यात्मिक जीवनामध्ये प्रत्येक कार्यात यश प्राप्त हो, हा सद्गुरूंचा आशीर्वाद. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम वाप्नुयात. ज्ञानदेव तुकाराम भजन होईल. टाळकरी खाली बसतील. निलक परिवारावर प्रेम करणारे अनेक क्षेत्रातले मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. 2-2 मिनटं श्रद्धांजलीचा कार्यक्रम होईल. नंतर पसायदान होईल. तोपर्यंत कोणी उठू नका. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. आ बोलिले देवा कोडे उतर करा क्षमा अपराध महाराज तो निश्चित. आई विचारिला अधिकार मिळा मुला करा क्षमा अपराध महाराज तो निश्चित. पायापैकी करा करा क्षमा अपराध महाराज तो निश्चित. देव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.